सेवा मंगल देवा या शुभ समये परमेशाला एक मनाने वंदन आमुचे या शुभ समये परमेशाला एक मनाने वंदन आमुचे या शुभ समये. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, गेले 9 दिवस आपण पवित्र मातेची भक्ती करीत आहोत. 9 दिवसाच्या नोवेनाच्या भक्तीनंतर आज आपण पवित्र मातेचा सण साजरा करीत आहोत. नित्यसहाय्य करणाऱ्या मातेचा जो सण, जो प्रार्थना आहे, जी भक्ती आहे, ती सुरू झालेला 73 वर्ष झालेली आहेत. 73 वर्षापर्यंत माहीमच्या संत मायकल चर्चमध्ये या नवीनाच्या प्रार्थना होत आलेल्या आहेत. कधीच खंड पडला नाही. मात्र यावर्षी कोरोना व्हायरस या महामारीमुळं खंड पडलेला आहे. या नवीनाच्या भक्तीला तसंच आज सणाच्या मिसाला आपण चर्चमध्ये येऊ शकत नाही, कारण चर्च बंद आहे. तरीसुद्धा एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, पवित्र मरियेची भक्ती कुठेही झाली, मग ती देवळामध्ये झाली, चर्चमध्ये झाली, घरामध्ये झाली किंवा दुसऱ्या ठिकाणी झाली, त्याला जास्त महत्त्व नाही. त्याचबरोबर पवित्र मातेची भक्ती केव्हा झाली यालासुद्धा जास्त महत्त्व नाही. ती सकाळी, दुपारी, संध्याकाळी कोणत्याही वेळाला झाली ते तितकंसं महत्त्व नाही. महत्त्वाचं काय आहे, ही पवित्र मरियेची भक्ती कशी झाली, कोणत्या भावनेनं झाली, कोणत्या प्रकारे भक्तिभावानं झाली, ह्याला जास्त महत्त्व आहे. कोरोना व्हायरस या महामारीमुळे आपण ही भक्ती यंदा घरातूनच केली. मोठ्या श्रद्धेनं करण्याचा प्रयत्न केला. जरी आपण चर्चमध्ये येऊ शकलो नाही तरी आमची श्रद्धा, आमची भक्ती, आमचे प्रयत्न हे महत्त्वाचे आहेत आणि तेच आमचं समाधान आहे. आजच्या सणाच्या मिसामध्ये सहभागी होण्याकरता आपण विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्माचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या पवित्र मिसामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आपल्या सर्व पापांची आठवण करूया आणि अंतःकरणापूर्वक क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगणे मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराकडे प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून मला सार्वकालीन जीवनाकडे नेवो. आमेन. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर
क्षमा मागतो तुझ कडुनी करुणा कर ख्रिस्ता करुणा कर ख्रिस्ता करुणा कर ख्रिस्ता हमावरी तारक आमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु करुणा कर प्रभु आमावरी सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाहुनी क्षमा करो अनापनाला शाश्वत जीवन तयाकडूनी मिळत राहो तथास्तु। परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा स्वर्गात गौरव ईश्वराला शांती लाभो जगी मानवाला तुझे आम्ही गुण गौरव गातो धन्य धन्य तुला मानितो तुझे पूजन करीतो आम्ही महिमा गातो तुझा सदा परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा जगात पुत्रास पाठविले आमुचे कारण केले तुझे पूजन करीतो आम्ही महिमा गातो तुझा सदा परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा सर्वश्रेष्ठ आहे सर्वेश्वर तुझ करुणा सागर तुझे पूजन करीतो आम्ही महिमा गातो तुझा सदा परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा परमेश्वराचा महिमा गाऊ संत सदा गाऊ संत सदा गाऊ संत सदा। आपण प्रार्थना करूया। हे दयाळू परमेश्वरा आम्हाला शक्ती दे। देवमातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत। तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याने पाप व दुर्बलतेवर आम्हाला विजयी कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो, आमेन। यशायाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन। अन्य राष्ट्रात माझ्या लोकांचा वंश दशोदिशीच्या लोकात
त्यांची संतती ख्यात होईल. परमेश्वराने आशीर्वाद दिलेली तीही असे त्यास पाहणार कबूल करतील. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो. माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा वर शेला पगोटे परिधान करून स्वतःला याजकसारखा मंडित करतो आणि वधू जशी अलंकारांनी स्वतःला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवलेली आहेत. मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादलेलं आहे. कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मला जसा आपणात पेरलेले बीज उगवितो, तसा प्रभू परमेश्वर श्रेष्ठ सर्व राष्ट्र देखत धार्मिकता आणि कीर्ती अंकुरित करील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. सर्व जगाची नावनिशी लिहावी अशी कैसर ऑगस्टस याची आज्ञा झाली. क्विरियस हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नामनिशी झाली होती. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नामनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ दाविदाच्या घराण्यातला असल्यामुळे
त्या कुळातल्या रीतीप्रमाणे तो गालिलेयांत नाझरेत गावाहून या यहुद्यांतील दाविदाच्या बेथलेम गावी गेला व त्याला वागजत जातली मरिया गरोद असताना त्यालाही त्याने नावनिशी लिहून देण्यासाठी बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की त्याचे दिवस पूर्ण भरले आणि त्याने आपल्या प्रथम पुत्राला जन्म दिला. त्याला त्याने बाळंत्यान गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्यावर समोर उभा राहिला. प्रभूचे ते त्यांच्यासमोरही प्रकाशले आणि त्यांना फार मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या घराण्यात तारणारा जन्माला आला आहे. तो ख्रिस्त आहे. आणि तुम्हाला खूण ही की बाळंत्यान गुंडाळलेल्या व गव्हाणीत ठेवलेला एक बाळक तुम्हाला आढळेल. इतक्यात स्वर्गातून सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, पितृलोकास देवाचा गौरव आणि पृथ्वीवर त्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे, त्या माणसांना शांती. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, बायबलच्या पहिल्या पुस्तकामध्ये म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो की परमेश्वरानं हे सर्व सुंदर असं जग निर्माण केलं. आणि जग निर्माण केल्यानंतर शेवटी माणसाला त्याने त्याच्या प्रतिमेप्रमाणे घडवलं. माणसाला त्यानं कृपेचं जीवन दिलं. मनुष्य परमेश्वराकडून आलेला होता आणि परमेश्वराकडे जावा अशी परमेश्वराची योजना होती. मात्र माणसानं पाप केलं. पाप केल्यामुळे जो मनुष्य परमेश्वराकडून आलेला होता तो परमेश्वराकडे जाऊ शकत नव्हता. परंतु परमेश्वर हा प्रेमळ परमेश्वर आहे. तो दयाळू परमेश्वर आहे. जो मायेचा परमेश्वर आहे, क्षमेचा परमेश्वर आहे. आणि म्हणूनच परमेश्वरानं तारणाऱ्याचा एक वचन दिलं. तारणारा त्याने पाठविण्याचं सांगितल्यानंतर संपूर्ण जुना करारामध्ये शेकडो वर्षानंतर तारणाऱ्याची तयारी झाली आणि शेवटी तारणारा या जगामध्ये आला. नुकता या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलं तारणाराचा जन्म कसा झाला. तारणाचा जन्म एका गायीच्या गोठ्यामध्ये झाला, कारण त्याला उतार शाळेत जागा मिळाली नाही. ख्रिस्त जगाचा तारणारा गरिबीमध्ये जन्माला, गरिबीमध्ये वाढला आणि गरिबीमध्ये मरण पावला. क्रुसावर त्यानं त्याचा आपणासाठी जीवन दिलं. अशा रीतीनं त्यानं पुनरुत्थित होऊन जगाचं तारण केलेलं आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हा नवीनाची प्रार्थना आणि मिसा साजरा करीत असताना आपण प्रार्थना करूया की प्रेमळ परमेश्वरानं आम्हाला प्रेमळ लेकरं म्हणून स्वीकारलं आहे. आम्हाला तारणाची प्राप्ती करून दिलेली आहे. ते तारण प्राप्ती आम्हाला मिळावी म्हणून पवित्र माताचा सण आपण साजरा करीत आहोत.
त्यांना आशीर्वादित करावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल. परमेश्वर सदैव सुवंदित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू संबंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षबलीने दिलेले व मानवाचे हस्तकर्माचे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुगंधित असो. बंधू भगिनीनो, आपले बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याचा नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचे स्मरण करणारे आम्ही सर्व तिचा सन्मान करतो. आम्हाला सहभागी करणाऱ्या या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्व काळचे दान बनव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही धन्यकुमारीचा सण साजरा करीत आहोत. पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता पुत्र, जगाचा सार्वकालीन प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारांतील दूतांचे गायकवृंद आणि सर्व संत तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळत आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. पावन 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 आहे प्रभु नाम. पावन 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 आहे प्रभु नाम. हसून सावे तू त्याची स्तुती गातो, त्याची
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेले आपले दुःख सणापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझे आभार मानिले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानिले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा पेला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑजवर्ल्ड व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हास कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्तानं जी पित्याची प्रार्थना शिष्यांना शिकवली, ती आमची बापाची प्रार्थना आपण म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे
व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती वाक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती. पहा, येशू ख्रिस्त आमचा प्रेमळ तारण करता या भाकरीच्या रूपामध्ये आमचा आध्यात्मिक अन्न म्हणून येत आहे. या प्रभुभोजनात निमंत्रित झालेले आम्ही सारे धन्य. हे प्रभू येशू ख्रिस्त, एक शब्द मात्र बोल, माझा आत्मा बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू आम्हाला सार्वकालिक तरणाचे निश्चय संस्कार देतोस. तुझ्या पुत्राच्या मातेचे स्मरण करून तुझा सन्मान करणारे आम्हाला तुझ्या विपुल कृपेचे वरदान दे. तुझं सहाय्य आम्हाला अखंड मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, नवरा
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वर आमच्या सोबत सातत्याने असतो, त्याचे आपण आभारी आहोत. परमेश्वराची कृपा आमच्यावर आहे व तुमच्यावर असावी, सर्वांवर असावी, हीच आमची प्रार्थना. आज या ठिकाणी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण विशेषपणाने आभार मानतो आमचे कार्डिनल ऑस्वल्ड ग्रेशियस यांनी येथे येऊन हा मिसा साजरा केला. तसंच नवीना देखील भक्तिभावाने त्यांनी म्हटली आणि म्हणून त्यांचे आपण आभारी आहोत. विशेष प्रकारे त्यांनी आम्ही सांगितलं की कशा प्रकारे आपल्याला सर्वांना मरियमचा आदर्श घेता आपलं जीवनामध्ये कशा प्रकारे नूतनीकरण करण्याकरिता त्यांनी आम्हाला बोध दिलेला आहे. तसेच आपण धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो बिशप पर्सिबल फर्नांडिस, डॉमिनिक सोय फर्नांडिस, जॉन रॉड्रिक्स, ऑल्विन डिसिल्वा आणि बार्थोल बरेटो ह्यांचा या नवीनच्या दिवसांनी त्यांनी इथे येऊन मिसा साजरी केली. त्यांचं देखील आपण मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्व याज्ञिकांचे हिंदी भाषेत, कोंकणी भाषेत, मराठी भाषेत, इंग्लिश, तमिळ या भाषेमध्ये येऊन त्यांनी प्रवचन दिल्याबद्दल त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आमचे धार्मिक भाई बहीण आहेत, भाऊ बहिणी आहेत. विशेष प्रकारे क्वीन ऑफ अपॉसल्स, बेथनी सिस्टर्स, कन्वर्सियन कॉन्व्हेंट ह्यांचा देखील सातत्यानं आपल्याला आभार व्यक्त करायला पाहिजे, कारण त्यांची मदत सातत्याने ते आम्हाला देत असतात. आपले जेजुइट ब्रदर्स आहेत, याज्ञिक आहेत, त्यांचे देखील आपण मनपूर्वक आभारी आहोत. पॅरिश काउन्सिल मेंबर्स त्यांनी सक्रिय भाग घेतलेला आहे, त्यांचं देखील आपण मनातून त्यांचे आभार व्यक्त करतो. आभार करतो विशेष प्रवीणे मिस्टर मोहन यांचा. गेले तर कित्येक वर्षापासून, जवळ 20 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी ते येत असतात आणि रेकॉर्डिंग करत असतात, म्हणून त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आमची संपूर्ण रेकॉर्डिंग टीम आहे, कियारा फर्नांडिस, एलाविशियस, अँड्रू इग्नेशियस, त्यांनी दिवसरात बसून यूट्यूबवर अपलोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुमच्यासमोर ही नवीना आणि मिसा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे देखील आपण मनपूर्वक आभारी आहोत. आमचे सॅक्रिस्टन सिस्टर फिलोमिना आणि ग्रेगरी ह्यांचे देखील आपण आभारी आहोत. तसेच आमचे सपोर्टिंग स्टाफ चर्चमध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीने भाग घेतलेला आहे, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करतो. कॅथलिक कम्युनिकेशन सेंटर यांचे आपण आभारी आहोत, कारण त्यांनी आजची मिसा तुमच्यासमोर आणलेली आहे. त्यांचं रेकॉर्डिंग त्यांनी केलेलं होतं. कार्डिनल्स ऑस्वल्ड ग्रेशियसची मिसा त्यांनी रेकॉर्डिंग केली होती. तसंच आमची जी वेबसाईट आहे त्याचं त्यांनी नूतनीकरण केलेलं आहे, तर त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. आणि तुमचे सर्वांचे मनापासून आभारी आहोत, कारण तुम्ही जर नसता कदाचित ही मिसा, हे नवीना तुमच्यापर्यंत आम्ही पोचलू शकतो नसतो. तर तुमच्या प्रार्थनेसाठी आम्ही आभारी आहोत. आणि विशेष प्रकारे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमची जी टीम आहे त्यांचा मी आभार व्यक्त करतो. फादर सायमन, बेंटो, येसुराज आणि अश्विन. परत एकदा आजच्या दिवसाची शुभेच्छा. हा सण परमेश्वराच्या कृपेने, माता मनसायाने परमेश्वर तुम्हाला आशीर्वादाने भरो, हीच आमची सदोच्छा. आभारी. धन्यवाद. पवित्र मातेचा नवीना. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांची हृदये पवित्र केली आहेस. त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंदी जीवन जगता येईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझी आशास्थान आहेस. सर्व वस्तूपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो. तू अनंत, पूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. या प्रेमामुळेच मी तुला दुखवल्याबद्दल मनापासून दुःख वाटते. मी पापी आहे, माझ्यावर दया कर. पोप साहेबांच्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरण्याच्या वेळी विनंती कर. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यास गौरव असो, जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. पवित्र मरियेचा धावा. पवित्र देवमाते, आम्ही तुझा आश्रयास आलो आहोत. आमच्या अडीअडचणीत आमच्या विनंती अभेरू नकोस. हे धन्य व वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तो आमचा सदैव बचाव कर. हे सदासायनी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावे देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. काम मोसण्याचा मोह टाळण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडून देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जगातील मोह, वाईट संगत, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकर रूप ख्रिस्त स्वीकारण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझे ख्रिस्ती कर्तव्य व जीवनावस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणींना सहनशीलतेने व नम्रतेने तोंड देण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझ्या मनोवृत्तीसाठी निर्धार तडीचण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. तुझा सन्मान व धावा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व धावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळवण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून सदासायनी माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ व दयाळू परमेश्वरा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेने आपल्या एकुलत्या पुत्राची माता व्हावे असे तू योजिलेस. त्या मध्यस्थीने आम्ही पाप प्रसंगापासून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, गेले 9 दिवस आपण पवित्र मरियेचा धावा केलेला आहे. नित्यसहाय्य करणाऱ्या मातेचा नविना केलेला आहे. आज सणाच्या दिवशी आपण प्रार्थना करूया की या प्रार्थनेद्वारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ यावं. पवित्र मातेप्रमाणे आम्ही आमचा विश्वास, आमचा प्रेम, आमचा भक्तिभाव
त्याचबरोबर सेवाभाव वाढत राहावा या खास हेतूसाठी प्रार्थना करूया. तसंच हा सण साजरा करीत असताना आपण प्रार्थना करूया. कोरोना व्हायरस या महामारीनं संपूर्ण जग ग्रासलं आहे. सर्व लोक चिंताग्रस्त झालेले आहेत. पवित्र मरीच्या मध्यस्थीनं आपल्याला लवकरात लवकर या महामारीपासून सुटका मिळावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. नवदिन भक्तीची प्रार्थना. हे सदा सहाय्यनी माते, मी तुझ्या पायापाशी आलो आहे. मी पापी आहे, माझ्यावर तुझी दृष्टी वळव. तू माझा आधार आहेस, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंते माते, माझ्यावर दया कर. तू पाप्यांची आशा व आश्रयस्थान आहेस. सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्यासाठी मला सहाय्य कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होतो. तुला माझे जीवन वाहतो व तुझा कायमचा सेवक होतो. मी ईश्वराची करुणा भाकून आभार मानतो. तुझ्या वात्सल्यावर माझा विश्वास आहे. शाश्वत भक्तीबद्दल मला आशा वाटते. दुर्दैवाने पूर्वी पुष्कळ वेळा मी पापात पडलो, कारण मी तुझा आश्रय घेतला नाही. आता मी प्रतिज्ञा करतो की तुझ्या मदतीनं मी यापुढे मोहाला जिंकीन. या कामी तू मला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. यदा कदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा धावा करण्यास विसरलो तर माझा आत्मा ओरवेल. म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करतो. मला तुझी कृपा मिळणे आवश्यक आहे. दुष्ट शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरिये, तू मला सहाय्य कर. सदा सहाय्यनी माते, ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ देऊ नकोस. तथास्तु. सदा सहाय्यनी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदा सहाय्यनी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदा सहाय्यनी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पवित्र मरिया, दुःखितांना मदत कर. दुर्बलांना सहाय्य कर. शोकग्रस्तांना आनंदित कर. लोकांसाठी प्रार्थना कर. धर्मगुरूंचा कैवार घे. ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मदतस्थी हो. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व आश्रयार्थी नेमली आहे. दुःखात व गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तो आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदा सहाय्यनी माता म्हणून दिली आहे. त्या तसबिरीला आम्ही वंदन करतो. त्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हाला तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त होवो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व गळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. तथास्तु. हे निर्मळ, हे निष्कलंक,
माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, दरवर्षी नित्यसहाय्य करणाऱ्या मातेचा नविना व सण यासाठी आपण एक विषय निवडतो, एक मध्यवर्ती कल्पना घेतो. यावर्षी आपण विषय निवडला आहे नूतनीकरण. या विषयाला अनुसरून पहिले 3 दिवस आपण मनाचे, शरीराचे व आत्म्याचे नूतनीकरण यावर विचार केला. त्यानंतर पुढचे 3 दिवस प्रापंचिक, धर्मगुरू, उपासना याच्यावर चिंतन केलं. आणि शेवटचे 3 दिवस आपण वातावरण, सुसंवाद व न्याय याच्यावर मनन केलं. या 9 दिन भक्तीनंतर आज सणाचा दिवस साजरा करीत असताना आपण विषय घेतलेला आहे पवित्र माता आणि नूतनीकरण. पवित्र माता आणि नूतनीकरण हे फार महत्त्वाचं आहे. किंबहुना परमेश्वराठाई नूतनीकरण हा पवित्र मातेच्या जीवनाचा पाया आहे. संपूर्ण आयुष्यभर तिनं तिच्या जीवनात कृपेचं, परमेश्वरी नूतनीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, परमेश्वरी ठाई नूतनीकरण म्हणजेच कृपेचं जीवन. पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हाला परमेश्वराची गरज आहे. पवित्र मरियेला परमेश्वरानं आशीर्वाद केलं होतं. अगदी तिच्या जन्माच्या पहिल्या क्षणापासून तिच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिने एकच गोष्ट केली, ती म्हणजे ती कृपेच्या जीवनामध्ये, नूतनीकरणाच्या जीवनामध्ये सतत वाढत राहिली. म्हणूनच तिचं जीवन कृपापूर्ण होतं, कृपामय होतं. प्रिय बंधू भगिनीनो, आपण बायबलच्या पुस्तकामध्ये वाचतो की पवित्र माता ही निष्कलंक होती. तिच्या पहिल्या क्षणापासून, गर्भधारणापासून ती निष्कलंक होती. पापाचा तिला स्पर्श झाला नाही. गर्भधारणामध्ये ती निष्कलंक होती. तिने जन्म घेतला तेव्हा ती निष्कलंक होती आणि ती मरेपर्यंत निष्कलंक होती. पवित्र आत्म्याचा तिच्यावर वरदस्त होता. देव पित्याची तिच्यावर छाया होती. म्हणूनच संपूर्ण जीवन पवित्र माता कृपेचं जीवन, परमेश्वराच्या ठाई नूतनीकरण जीवन जगली. तिच्या ठाई पापाचा लवलेश नव्हता. म्हणूनच जीवनाच्या शेवटी ती शरीरासहित स्वर्गात घेतली गेली. मरण तिला आलं नाही, कारण मरण ही पापाची शिक्षा होती. परंतु पवित्र मरियेठाई पाप अजिबात नव्हतं. पापानं तिला स्पर्श केला नाही. म्हणूनच तिला मरणाची काही गरज नव्हती. त्यासाठी परमेश्वराच्या योजनेप्रमाणे जीवनाच्या शेवटी ती शरीरासहित स्वर्गात घेतली गेली नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मातेचं जीवन अशा प्रकारे परिपूर्ण कृपेचं जीवन होतं. परमेश्वराच्या ठाई नूतनीकरण जीवन होतं. पवित्र मरियेचं जीवन जे कृपापूर्ण होतं,
परमेश्वराची नूतनीकरण झालेलं होतं ते आपल्याला त्या 3 सद्गुणापासून दिसतं. ते 3 सद्गुण आहेत नम्रता, निस्वार्थी सेवा व श्रद्धा. पवित्र मातेचा पहिला सद्गुण म्हणजे तिची नम्रता. नम्रता हा सर्व सद्गुणाचा पाया आहे. जितका मनुष्य नम्र तितका तो परमेश्वराच्या पुढे मोठा मान आहे. पवित्र मरिया अत्यंत नम्र होती. ज्या वेळेला गाब्रिएल दूतानं तिला निरोप दिला, तिला खबर दिली, तिला सांगितलं तू परमेश्वराची आई होणार आहेस. परमेश्वराची आई होण्याचा सन्मान अजूनपर्यंत जगामध्ये कोणाला मिळाला नव्हता आणि मिळणार नाही. हा मोठा अद्वितीय मानसन्मान मिळाल्यानंतर पवित्र मरियेनं देवदूताला काय सांगितलं? पहा, मी देवाची दासी आहे. परमेश्वर सर्वशक्तिमान आहे, मी त्याची दासी आहे. मला काही किंमत नाही. ज्याप्रमाणे अथांग समुद्रामध्ये एका पाण्याच्या थेंबाला किंमत नाही, त्याचप्रमाणे माझं आहे. आणि त्याच्यानंतर तिनं नम्रतेनं सांगितलं तुझ्या शब्दाप्रमाणे हो. अशा प्रकारे पवित्र माता अत्यंत नम्र होती आणि तिनं नम्रपणानं जी बातमी देवदूतानं दिली होती तिचा स्वीकार केला. आमचं तसं नसतं. जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा पहिला नंबर आला, बोर्डामध्ये पहिला आला, एखाद्या माणसाला थोडासा मानसन्मान मिळाला, तो सन्मानित झाला, तर आपण काय करतो? त्याला फार मोठी प्रसिद्धी देतो. पवित्र मरियेनं तसं केलं नाही. पवित्र मरियेनं नम्रतेनं परमेश्वराची इच्छा मान्य केली आणि त्याचबरोबर शुभवर्तमानामध्ये एक फारच सूचक असं वाक्य वापरलेलं आहे. तिनं हे सर्व काही तिच्या हृदयामध्ये साठवलं. ज्याप्रमाणे एखादं गुपित आपण कोणाला कळवत नाही, त्याप्रमाणे या सर्व महान गोष्टी तिनं तिच्या हृदयामध्ये साठवल्या. म्हणूनच पवित्र माता ही नम्रतेची खरोखरच नमुना आहे. पवित्र मातेचा दुसरा गुण म्हणजे निस्वार्थी सेवा. परमेश्वर आपला उत्पन्न करता आहे. परमेश्वर आपला दाता आहे. जे जे आपल्या जवळ आहे, जे जे आपलं म्हणून समजतो, ते सर्व काही परमेश्वराकडून आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून जीवनभर आम्ही परमेश्वराची सेवा करावी आणि त्याचबरोबर इतरांची सेवा करावी ही परमेश्वराची इच्छा आहे. तीच परमेश्वराची इच्छा पवित्र मरियेनं स्वीकारली, प्रमाण मानली आणि आयुष्यभर परमेश्वराची सेवा करीत राहिली. तिनं तिच्या कुटुंबाची सेवा केली. एक माता, एक पत्नी म्हणून तिनं कुटुंबाची सेवा केली. त्याचबरोबर तिनं इतरांची सेवा केली. याचं बोलकं एक उदाहरण म्हणजे तिची एलिझाबेथ, तिची मावस बहीण, हिची भेट. देवदूताच्या निरोपाच्या वेळेला तिला कळलं की तिची मावस बहीण गरोदर आहे. तिला 6 महिने झालेले आहेत. तिनं विचार केला नाही, मी सुद्धा आता माता होणार आहे. त्याने ताबडतोब त्वरेनं एलिझाबेथच्या घरी जाण्याचा विचार केला.
30-40 किलोमीटरचा प्रवास, खडतर प्रवास तिने केला. अभिनंदन तिचं एलिझाबेथचं अभिवादन केलं आणि 3 महिने ती राहिली, तिची सेवा केली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र माता एक सेवेचा, निस्वार्थी सेवेचा कित्ता आहे. जीवनाचा प्रवास करीत असताना आपल्याला सुद्धा अनेक प्रसंग येतात, अनेक संधी असते दुसऱ्यांची सेवा करण्याची. आपण निश्चय करूया की पवित्र मातेप्रमाणे आम्ही सुद्धा दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर राहू. पवित्र मातेचा तिसरा सद्गुण म्हणजे श्रद्धा. श्रद्धा पवित्र मातेच्या जीवनाचा पाया आहे. तिचं संपूर्ण जीवन श्रद्धेवर, विश्वासावर साकारलेलं होतं. तिच्या जीवनामध्ये अनेक संकट आली, दुःख आला, त्रास आल्या, अडीअडचणी निर्माण झाल्या, मोठमोठे प्रश्न निर्माण झाले. या सर्वांना तिनं धैर्यानं तोंड दिलं. तिची श्रद्धा, तिचा विश्वास किंचितही ढळला नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तिच्या जीवनातील काही आपण उदाहरणं घेऊ. ज्या वेळेला देवदूतानं तिला निरोप दिला की ती देवाची माता होणार आहे, देवाची माता म्हणजे एक नक्की काय हे संपूर्ण तिला कळलं नाही. परंतु परमेश्वराचा निरोप आहे, परमेश्वराचा संदेश आहे. तिनं त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच्यावर श्रद्धा ठेवली. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त लहान बाळ होता, ज्यू लोकांच्या प्रथेप्रमाणे संपूर्ण कुटुंब म्हणजे पवित्र माता, जोसेफ आणि येशू बाळ देवालयामध्ये गेली. तिथे त्याचं समर्पण झालं आणि ते होत असताना भविष्यवादी सिमियन यानं एक भाकीत केलं. ते भाकीत पवित्र मरीला समजलं नाही संपूर्णपणे, तरी सुद्धा हे परमेश्वराचं आहे. तिनं श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त 12 वर्षाचा असताना जो लोकांच्या रीतिरिवाजाप्रमाणे 3 जण हे पवित्र कुटुंब जेरुसलेमच्या देवळामध्ये गेलं. तर देवालयामध्ये असताना प्रभू येशू ख्रिस्त जो 12 वर्षाचा होता तो हरवला. याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांना वाटलं हे शेकडो लोक जात आहेत, त्यांच्याबरोबर येशू ख्रिस्त असेल. 1 दिवसाची वाट चालून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, त्यांना समजलं की येशू ख्रिस्त नाही. परत ते जेरुसलेमेत आले आणि 3 दिवसानंतर येशू ख्रिस्त पंडिताबरोबर वादविवाद करीत असताना त्यांना दिसला. पवित्र मातेनं येशूला म्हटलं, बाळा तू असं का केलंस? तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं जे उत्तर दिलं, तुम्हाला माहीत नाही का की मी पित्यानं जे कार्य माझ्यावर सोपवलेलं आहे ते करावं. या शब्दांचा अर्थ तिला कळला नाही, परंतु पवित्र मरीनं त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि सर्वात मोठी गोष्ट, पवित्र मरीला निरोप दिल्यानंतर ती गर्भवती राहिली. तिचं एंगेजमेंट झालं होतं योसेफ बरोबर. ती गर्भवती आहे माहीत पडल्यानंतर तिच्यासमोर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. आता मी योसेफाला काय उत्तर देऊ? आता माझी
समाजामध्ये बेअब्रू होईल, ती फार चिंतित होती. कारण हा जीवनाचा प्रश्न होता. परंतु तिचा विश्वास फार महान होता. तिनं परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि सर्व काही व्यवस्थित झालं. अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, पवित्र मरियेचं जीवन आपण नुकतंच पाहिलं. हे 3 गोष्टीवर आधारित होतं: नम्रता, निस्वार्थी सेवा आणि श्रद्धा. आज आपण पवित्र मरियेचा सण साजरा करीत असताना प्रार्थना करूया की तिच्या मध्यस्थीनं, तिच्या सहाय्यानं आपण सुद्धा अशा प्रकारचं नम्रतेचं, निस्वार्थी सेवेचं आणि श्रद्धेचं जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. तशा प्रकारची प्रेरणा व शक्ती मिळावी म्हणून पवित्र मरियेनं आम्हाला आशीर्वाद करूया, असं तिच्याकडे दावा करूया. आज जो सण साजरा करीत आहोत पवित्र मरियेचा, हा सण सर्वांना आनंदाचा, शांतीचा जावो, हीच पवित्र मरियेकडे आमची नम्र प्रार्थना आणि सदिच्छा तथास्तु. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझ्या मदतीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरविलीस असे कोणी कधी ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी तुझ्या ठाई प्रार्थना करतो. मी पापी आहे, तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्यापुढे उभा राहतो. हे देवपुत्राचे माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून ती ऐक व मान्य कर. तथास्तु. भाकर रूप ख्रिस्त दर्शन प्रसंगाची प्रार्थना. हे दयाळू प्रभो, तुझे उपकार अगणित आहेत, तुझ्या चांगुलपणास मर्यादा नाही. तू आश्चर्यकारकरित्या आपल्या लोकांमध्ये वस्ती करतोस. तू सदैव जगाच्या अंतापर्यंत तुझ्या मंगल उपस्थितीने व प्रेममय आस्थेने आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या मार्गावर प्रभावी लक्ष ठेव. सर्व प्रकारच्या अडीअडचणी, संकटे व पाप यापासून आम्हाला सुरक्षित ठेव. म्हणजे जगात आम्हाला नेहमी तुझ्याबरोबर, तुझ्यामध्ये निवास लाभेल व अनंत जीवनाच्या वस्तीस्थानात तुझ्या संगतीचा लाभ लाभेल. तथास्तु. आधारांना आशीर्वाद. प्रभूचे नाव हाच आमचा आधार. त्याने स्वर्ग व पृथ्वी उत्पन्न केली. प्रभू माझी प्रार्थना ऐक. माझा दावा तुझ्याकडे पोहोचू दे. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, या तुझ्या सेवकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य दे. धन्य कुमारी मरियेच्या विनंतीद्वारे सध्याच्या आजारांतून त्याला मुक्त कर व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनंत सुख उपभोगण्यास त्यांना पात्र बनव. तथास्तु. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तुमच्या मध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो सदैव तयार असो. सदासाई मातेच्या विनंतीमुळे सर्व समर्थ पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्वदा राहावो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तू आश्चर्यकारक संस्काराच्या रूपाने तुझ्या दुःख सणाचे स्मारक आम्हामध्ये ठेवले आहेस. आम्ही तुझ्या शरीराच्या व रक्ताच्या पावन प्रयासाची आराधना करावी आणि तुझे तारणदायी कृपादान आम्हामध्ये उपस्थित असल्याची गोड जाणीव आम्हास व्हावी असा आशीर्वाद आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. धन्यवाद. परमेश्वर धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. प्रभू येशूचे नाव धन्य असो, त्याचे अति हृदय धन्य असो, त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो. अति पवित्र संस्कारातील येशू धन्य असो. पवित्र आत्मा आमचा कैवारी धन्य असो. अतिपवित्र मर्या देवाची आई धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसमूह धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनंद धन्य असो. मरिया कुमारिणी माता हिचे नाव धन्य असो. तिचा पवित्र पती संत जोसेफ धन्य असो. परमेश्वर आपल्या दूता व संतांकरवी सदैव धन्य असो.